हॅलो, आज आपण टेस्ट सिरीजचा जो पहिलं पेपर झालेला सेक्शन वाईज जिओग्राफी ह्या सेक्शनचे प्रश्न बघत आहोत. तर पहिला प्रश्न क्वेश्चन नंबर 51, महाराष्ट्रात नैऋत्य पावसाची सर्वात जास्त व सर्वात कमी पावसाची नोंद कोठे होते? तर सर्वात जास्त पावसाची नोंद जसं आपल्याला माहिती आहे आंबोली सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहे 707 सेंटीमीटर 707 सेंटीमीटर. आणि सगळ्यात कमी जी आहे ती आहे पुसेसावळी सातारा जिल्ह्यात आहे ते गाव 27.28 सेंटीमीटर एवढी नोंद होते. तर याचं उत्तर येणार ऑप्शन 2. नेक्स्ट आहे, आता बघा हा एक विधान दिलेलं आहे आणि हे विधान कोणी सांगितले हे विचारलेलं आहे तुम्हाला. मानव एक पृथ्वीचा बालक आहे आणि तिच्या धुळीचा कण आहे, त्यासाठी काही कर्तव्य निश्चित केलेली आहे असे विधान यांनी केले होते. तर बघा असे विधान कोणी केले होते? ॲलन सॅम्पल यांनी केलेले. ते हे लक्षात ठेवणार. जसं आपण विचारधारणा बघतो मानवी भूगोलामध्ये निश्चयवाद, संभववाद आणि नवनिश्चयवाद. तर ॲलन सॅम्पल हे निश्चयवाद ही विचारधारणाचे होते. ॲलन सॅम्पल तर यांनी हे विधान केलं होते. आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. बघा नेक्स्ट क्वेश्चन 53, 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्येची दशवार्षिक वाढ 15.99 होती. हां, हे योग्य विधान आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सर्वात जास्त दशवार्षिक वाढ असलेला जिल्हा ठाणे पालघर आहे. सर्वात जास्त दशवार्षिक वाढ या जिल्ह्याची नोंदवली गेली होती. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात दशवार्षिक वाढीमध्ये सर्वात जास्त ऋणात्मक वाढ म्हणजे निगेटिव्ह ग्रोथ रेट, ठीक आहे, कुठे झाली? मुंबई शहर. तर हे पण योग्य आहे. 2011 सालच्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर सर्वात जास्त लोकसंख्या नागपूर जिल्ह्यात आहे. तर लक्षात ठेवा, ठाणे जिल्ह्याच्या विभाजनानंतर म्हणजे ठाणेपासून पालघर जिल्हा तयार झाल्यामुळे ठाणेची आता लोकसंख्या कमी दर्शवली गेली. तर सर्वात जास्त ठाण्यानंतर आता कोणाचीच आहे? पुणे जिल्ह्याची, नागपूरची नाही आहे. त्याच्यामुळे 4 हे काय आहे? अयोग्य आहे. म्हणून तुमचं उत्तर काय असेल? ऑप्शन 4 इज द आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन 54, रायगड अयोग्य विधान विचारलं आहे तुम्हाला. रायगड जिल्ह्यात भिरा, खोपोली व भिवपुरी जलविद्युत केंद्र आहे. बरोबर, रायगड जिल्ह्यामध्ये हे तिघं पण आहे. महाराष्ट्रात आपण म्हणतो ना प्रथम 3 जे स्थापित झालेले जलविद्युत केंद्र हे 3च आहे. आणि रायगड जिल्हा जलविद्युत निर्मितीमध्ये अग्रेसर जिल्हा पण आहे. महाराष्ट्रात मॅग्नीज हा गोंडवाना संघाच्या व दामोदा मालेतील बराकार समुदायातील खडकात पाहाव्यास मिळतं. तर नाही, मॅग्नीज हा धारवड कालखंडातील खडकात पाहाव्या मिळतं. गोंडवाना संघाच्या याच्यात तुम्हाला दगडी कोळसा बघायला मिळेल. म्हणून हे काय आहे? योग्य नाही आहे, अयोग्य आहे. उल्हास नदीच्या खाडीजवळ तुर्बे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर लक्षात ठेवा, उल्हास नदीच्या खाडीजवळ हे चोला हे औष्णिक विद्युत केंद्र आहे. तुर्बे नाही आहे, ते आपण अणुऊर्जा केंद्र ते बघत असतो. औष्णिक विद्युत केंद्र कोणतं आहे? उल्हास नदीच्या खाडीजवळ चोला कल्याण मध्ये आहे, ते कल्याण तालुक्यामध्ये, ठाणे जिल्हा, राईट. सो हे पण चुकीचं आहे. पश्चिम महाराष्ट्रात एकलहरे हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे. एकलहरे हे नाशिकमध्ये आहे हे औष्णिक विद्युत केंद्र, ते हे एकमेव आहे पश्चिम महाराष्ट्रात. तर ब आणि क हे काय आहे? अयोग्य आहे. पण योग्य विचारलं तुम्हाला तर अ आणि ड योग्य, तर ऑप्शन 1 इज द आन्सर. नेक्स्ट, आता खालीलपैकी कोणते भूरूप वाऱ्याच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण होते, कारण निर्मित आहे? तर प्लाया हे बघा वाऱ्याच्या नाही. जसं आपण म्हणतो ना की वाळवंटामध्ये हे निक्षेपित कार्यातनं हा सरोवर तयार होतो, प्लाया, राईट. सो हे तर चुकतं आहे. हमादा हे वाऱ्याच्या अपक्षरण कार्यातनंच, वाऱ्यामुळे काय होतं की रेती एका भागातनं दुसऱ्या भागात उडून जाते आणि तिथे खडकाळ असे वाळवंट तयार होतात, ज्याला आपण हमादा म्हणतो. ते हे बरोबर आहे. नैसर्गिक चिमणी सागरी लाटांच्या कार्यामुळे, अपक्षरण कार्यामुळे आणि निसर्ग हिमनदीच्या अपक्षरण कार्यामुळे निर्माण. तर वाऱ्याच्या हमादात ऑप्शन 2 इज द आन्सर. खालीलपैकी कोणत्या देशाच्या सीमा भूमध्य समुद्राशी संलग्न आहे? मेडिटेरियन सीशी संलग्न आहे. तर ते आहे लिबिया, अल्जेरिया आणि ट्युनिशिया. माली हे भूवेष्टित देश आहे, लक्षात ठेवा. तर लिबिया, अल्जेरिया आणि ट्युनिशिया. तर तुमचं अ, ब आणि क ऑप्शन 2 इज द आन्सर. याचं मॅपिंग तुम्ही व्यवस्थित करून ठेवणार, खूप महत्त्वाचं आहे हे भूमध्य समुद्राला लागून असलेले देश, राईट. आता नेक्स्ट, खालीलपैकी कोणते प्राकृतिक वैशिष्ट्य युरोप खंडाचे नाही? आता बघा, उरल तर आशिया आणि युरोप या 2 खंडांना वेगळी करते. उरल पर्वत तर हे तर असणारच आहे. कॉकेशस पर्वत युरोपमध्ये आहे. अल्प्स रांग ही पण युरोपमध्ये आहे. ते हे तर 3 तर आहेच. ॲटलास रांग ही आफ्रिका खंडाच्या वायव्य भागात बघायला मिळते, म्हणजे हे आफ्रिका खंडात आहे. आणि ग्रेट डिवायडिंग रेंज ही पण ऑस्ट्रेलिया खंडामध्ये आहे, ग्रेट डिवायडिंग रेंज. म्हणून ड आणि ई हे युरोप खंडात नाही. तर ड आणि ई ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. आता आपण अयोग्य विधान निवडा.
समुद्रपूर जमिनीने महासागर तळाच्या एकूण क्षेत्रापैकी सुमारे 8.5% क्षेत्र व्यापलेला आहे, तर नाही, त्याने फक्त 7% क्षेत्र व्यापलेला आहे. लक्षात ठेवा, समुद्रपूर जमीन ज्याला आपण कॉन्टिनेंटल शेल्फ पण म्हणतो, हे भूखंडाचाच भाग असतो, पण समुद्र पातळी वाढल्यामुळे हा भाग समुद्राखाली जातो, तर हा तो भाग असतो कॉन्टिनेंटल शेल्फ 60%. समुद्रपूर जमीन उथळ असतो हा बरोबर, कारण याची खोली 100 फॅदम म्हणजेच 200 मीटर एवढीच खोली असते. त्याच्यामुळे तिचं सूर्यप्रकाश व्यवस्थित जातो, उत्पादकता जास्त असते, म्हणून मत्स्य क्षेत्र इथे विकसित झालेली आहे. तर हे पण योग्य आहे. जगातील खनिज तेल व नैसर्गिक वायूचे सर्वात मोठे साठे समुद्रपूर जमिनीवर आहे. यस, हे पण योग्य आहे. समुद्रपूर जमिनीचा विस्तार सर्वत्र सारखा नसतो, हे पण योग्य आहे. सर्वत्र सारखा नसतो का? कारण की समजा एखाद्या खंडाच्या किनाऱ्यावर पर्वतीय भाग असेल तर त्याला लागून जो समुद्रपूर जमीन आहे ती कशी असते? रुंदीने कमी असते, अरुंद असते. आलं लक्षात? आणि एखाद्या खंडाच्या किनाऱ्यावर मैदानी भाग असेल ना, ते तिथे लागून असलेल्या किनाऱ्यात समुद्रपूर जमिनीचा विस्तार कसा असतो? रुंदी जास्त असते, विस्तार जास्त असतो, म्हणून हे सर्वत्र सारखं तुम्हाला बघायला भेटणार नाही. तर अयोग्य विधान फक्त ऑप्शन 1 इज द आन्सर. ओके, आता नेक्स्ट, खालील नकाशा कोणी तयार केलेला आहे? हा नकाशा जो दिलेला आहे बघा, कार्टोग्राफी, नकाशाशास्त्राला आपण म्हणतो कार्टोग्राफी. आज जे आपण नकाशे पाहतो हे विकसित, जसं जसं अभ्यास पुढे गेला तसे नकाशे नवीन ॲडव्हान्स तयार होत गेले. तर हे पूर्वी जे शास्त्रज्ञ होते यांनी त्यांच्या हिशोबाने काही जो तेव्हा जेवढं विकास झाला होता भूगोलाच्या त्यानुसार त्यांनी बनवले होते नकाशे. तर हा नकाशा जो दिसतोय हा कोणी दिला होता? एरास्टोथॅनस यांनी. कोणी दिला होता? इरेस्टोथॅनस यांनी हा नकाशा दिला होता, ज्यांनी की सर्वात पहिले आपल्या पृथ्वीचा परीघ पण मोजला होता, इरेस्टोथॅनस. ओके, आता नेक्स्ट 60, क्वेश्चन नंबर 60. राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 नॅशनल पॉप्युलेशन पॉलिसी 2000 नुसार खालीलपैकी कोणते मध्यम मुदतीचे उद्दिष्ट आहे? ठीक आहे, मध्यम, तर ते विचारलं आहे तुम्हाला. आरोग्याच्या पायाभूत सुविधांची पूर्तता करणे. यस, हे अल्प कालावधीचं होतं, मध्यम नाही, अल्प कालावधीचं. राईट. सन 2070पर्यंत देशाची लोकसंख्या स्थिर करणे, स्टॅबिलाइज पॉप्युलेशन बाय 2070. यस, बघा ज्यावेळेस हा धोरण आलं ना त्यावेळेस हे उद्दिष्ट आपण 2045पर्यंत ठेवलं होतं, पण आत्ताची कधी आपण परिस्थिती बघितली, आपली ग्रोथ रेट बघितलं, तर त्यानुसार कधी गेलो तर 2045पर्यंत हे उद्दिष्ट साध्य होणार नाही, म्हणून आता हा टार्गेट लांबचा केलेला आहे. तर हे पण योग्य आहे. सन 2010पर्यंत एकूण जननदर खाली आणणे, तर हे ऑप्शन 3, कारण हे मध्यम मुदतीचे उद्दिष्ट आहे, कारण हे अल्प कालावधीचं होता, हा दीर्घ कालावधीचं उद्दिष्ट होते, हे मध्यम मुदतीचं उद्दिष्ट आहे, ऑप्शन 3. तर ऑप्शन 3 इज द आन्सर. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 61. आता इथे तुम्हाला विचारले आहे महाराष्ट्रातील प्रमुख पिकं आणि त्यांची सुधारित जात. हरभरा, चाफा ही सुधारित जात आहे. तांदूळ, कृष्णसाळ, कोणता आहे? कृष्ण सात. ऑप्शन 1, 4 याच्यावरनं तुमचं ज्वारी, CAH1 आणि गहू, कल्याण, सोना. तर त्याच्यावरनं तुमचं उत्तर येणार ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन नाव. युक्रेन रशिया युद्धामध्ये चर्चित असलेला डॉनबास हा युक्रेन या देशाच्या कोणत्या भागातील प्रदेश आहे? युक्रेन रशिया तुम्हाला माहिती आहे, जो पण वॉर झाला होता, तर हा जो कोणता डॉनबास याला रिलेटेड होता तो वॉर, त्याच्यामुळे दक्षिण पूर्व भागात. मी जॉग्रफीवर हा प्रश्न विचारलेला आहे, लोकेशन विचारलेला आहे, तर हे लक्षात ठेवणार डॉनबास. राईट. आता नेक्स्ट, दिलेली आकृती काय दर्शवते? आता बघा काय दर्शवते, तर ही आकृती बघून तुम्हाला लक्षात येते की आतमध्ये जास्त दाब आहे, हाय प्रेशर आहे, आणि बाहेर लो प्रेशर आहे, म्हणजे हे काय आहे? प्रत्यावर्त, अँटी सायक्लोन. ठीक आहे. आणि वाऱ्याची दिशा कशी दिसते तुम्हाला? क्लॉकवाईज. तर हे काय आहे? दक्षिण गोलार्धातील प्रत्यावर्त. हेच कधी उलटं राहिलं असतं, इथे कमी दाब आणि इथे जास्त दाब, बाहेर जास्त दाब, तर हे सायक्लोन राहिलं असतं आणि हे उत्तर गोलार्धाचं. राईट. सो हे लक्षात ठेवणार आकृती. नेक्स्ट, आता 64. इथे सागर किनाऱ्याचे प्रकार दिलेले आहेत आणि किनारे असलेले उदाहरणं दिलेली आहे. तर जसं हे तुम्हाला जे 3 आपण बघतो ना, रिया किनारा, फियर्ड आणि डाल्मेशियन, हे खचलेल्या किनाऱ्याचे प्रकार आहे, खचलेली किनारपट्टीचे प्रकार आहे. राईट. सो इथे बघणार रिया किनारा, नैऋत्य इंग्लंडचा किनारा, तर अचं 4 येत आहे. यस. ठीक आहे. फियर्ड किनारा, 1 मिनिट, फियर्ड किनारा हे आहे न्यूझीलंडचा किनारा. डाल्मेशियन, 1 मिनिट, रिया. ठीक आहे. फियर्ड किनारा तो तुम्हाला बघायला मिळेल न्यूझीलंडचा किनारा. डाल्मेशियन चिली किनारा. ओके. आणि हे संयुक्त किनारा स्वीडनचा. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ओके. नेक्स्ट,
योग्य विधान निवडा. महानदीच्या वरच्या प्रवाहाच्या बशीच्या आकाराच्या प्रदेशाला छत्तीसगड खोरे म्हणतात. यस, हे एकदम बरोबर आहे. छोटा नागपूर पठाराने झारखंड राज्य व्यापलेला आहे. यस, छोटा नागपूर पठाराने काय व्यापलेलं आहे? झारखंड हे राज्य व्यापलेला आहे. मळंद व मैदान, ठीक आहे, हे कर्नाटक पठाराचे विभाग आहे. यस, कर्नाटक पठाराचे आपण 2 विभाग पाहतो, मळंद आणि मैदान. मैदान हे मैदानी भागासारखे भाग आहे आणि मळंद जे आहे ना, लक्षात ठेवा, हे खडकाळ पर्वतीय भाग आहे जिथे तुम्हाला घनदाट वनं बघायला मिळते. तर हे कर्नाटक पठारमध्ये हे तुम्हाला बघायला मिळतं. कर्नाटक पठाराच्या उत्तर, लक्षात ठेवा, उत्तर भागातून कावेरी नदी तर दक्षिण भागातून कृष्णा व तुंगभद्रा नद्या वाहतात. तर लक्षात ठेवणार हे नाही आहे बघा, कर्नाटक पठाराच्या उत्तर भागातून कावेरी नदी नाही, कृष्णा व तुंगभद्रा, आणि दक्षिण भागातून काय वाहते? कावेरी नदी वाहते. तर हे चुकीचं आहे. तर ड हे काय आहे? चुकीचं आहे. तर अ ब क हे योग्य आहे. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. यस, चुकीची जोडी निवडा. अदुला डोंगर अहमदनगरमध्ये आहे. यस. होनाई कोल्हापूर नाही. होनाई हे जे आहे सांगली जिल्ह्यामध्ये आहे. रामलिंग सोलापूर, धानोरा धुळे. राईट, सो हे बरोबर आहे. आता सो इथे ऑप्शन 2 हे काय आहे? कारण हे कुठे आहे? सांगलीमध्ये आहे. राईट, सो आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात. ऑलिव्हिन हे कठीण खनिज असते व त्यात मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर असल्यामुळे ऑलिव्हिन हिरव्या रंगाचे दिसते. यस, हे पण बरोबर आहे. त्याच्यानंतर पायरोक्सिन हे अग्निजन्य आणि जलजन्य खडकात आढळतं. बघा, पायरोक्सिन, ऑलिव्हिन, ॲम्फिबोल हे फेरो मॅग्नेशियम, म्हणजे इथे फेरस आणि मॅग्नेशियम हे दोघं खनिजांचे मूलद्रव्याचे प्रमाण याच्यात जास्त असते. आणि लक्षात, यस, ॲम्फिबोल, पायरोक्सिन, ऑलिव्हिन, बायटाईट हे मृत्तिका खनिज आहेत. तर नाही, हे मृत्तिका खनिज नाही आहे. हे फेरो मॅग्नेशियम खनिज आहे. हे कोणते खनिज आहे? फेरो मॅग्नेशियम. सो अ आणि ब हे योग्य आहे, क हे अयोग्य आहे. आले लक्षात? सो ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे, हे जर आपण खडक जेव्हा आपण पाहतो, लक्षात ठेवा, रॉक सिस्टीम, त्यातला हा प्रश्न विचारला गेलेला आहे. सो अ आणि ब योग्य आहेत. राईट, आता नेक्स्ट क्वेश्चनकडे जाऊयात आपण. यस, कुठे आलो आपण? वरती आलो, जरा वेट. आता तुम्हाला जो प्रश्न दिलेला आहे हा मेटामॉर्फिक रॉक संबंधी आहे. ठीक आहे, आता वालुकाश मूळ खडक आणि त्याचा रूपांतरित भाग काय असणार आहे? राईट, सँडस्टोन वाळूच्या खडकाचं रूपांतर कशामध्ये होतं? क्वार्ट्झाइटमध्ये. राईट, चुनखडीचं रूपांतर कशामध्ये होतं? संगमरवरमध्ये होतं. राईट, कोळसाचं ग्रेफाईट, ओके, आणि ग्रॅनाईटचं नेसमध्ये होतं. तर ऑप्शन 4 इज द आन्सर. ऑप्शन 4 इज द आन्सर. ठीक आहे, मूळ खडक आणि त्याचं रूपांतरित, ऑप्शन 4. ठीक आहे, आता आपल्याला पुढचा जो प्रश्न बघायचा आहे ते म्हणजेच की फोंडा घाटातून पुढीलपैकी कोणता मार्ग जातो? तो फोंडा घाटातून कोणता मार्ग जातो? कोल्हापूर पणजी. महाराष्ट्रावर बेस हा प्रश्न आहे. कोल्हापूर पणजी हा मार्ग जातो फोंडा घाटातून. राईट, साधारणपणे सौरशक्तीचा एवढा वाटा परावर्तित केला जातो जो पृथ्वीच्या दृष्टीने निरुपयोगी असतो. किती टक्के परावर्तित, परत जो पृथ्वीपर्यंत पोहोचत नाही, मधूनच तो परत अवकाशात पाठवला जातो, तर तो म्हणजेच केवढा आहे? 35%. याला पृथ्वीची आपण भूधवलता आपण म्हणतो, अल्बिडो ऑफ द अर्थ पण असं म्हणू शकतो. ओके, आता नेक्स्ट क्वेश्चन 71. पॅसिफिक महासागर सभोवतालचा पट्टा, तर सर्कम पॅसिफिक बेल्ट हा सर्वात जास्त भूकंप प्रवण असलेला क्षेत्र आहे का? सर्कम पॅसिफिक बेल्ट, इथे बघा भूकंप पण होतात आणि या भागामध्ये तुम्हाला काही ज्वालामुखी पण बघायला मिळतात, म्हणून याला रिंग ऑफ फायर असं पण म्हणतो आपण, सर्कम पॅसिफिक बेल्ट. तर हा काय आहे ना, इथे तुम्हाला वली पर्वत क्षेत्र आहे, घडीचे पर्वत बघायला मिळतात. म्हणजेच काय, इथे 2 भूमंच एकमेकांमध्ये आदळत आहे, त्याच्यामुळे इथे घडीचे पर्वत तयार होत आहे. इथे जागृत ज्वालामुखी पण आहेत. यस, यस, बरोबर आहे. अपसरण भूपट्ट, सरहद आणि केंद्रभिमुख भूपट्ट. आता बघा, अपसरण म्हणजे एकमेकांपासून लांब जाणे आणि केंद्रभिमुख म्हणजे एकमेकांकडे येणं. तर हे एकमेकांकडे येत आहे म्हणून इथे आपण बघणार ड. तर याचं कारण काय असणार आहे? अ, ब आणि ड. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. अपसरण असेल तर एकमेकांपासून लांब जातं. ठीक आहे, तर हे कारण तिथे नाही आहे, लक्षात ठेवा. केंद्रभूमिक म्हणजेच काय, 2 भूमंच एकमेकांकडे येत असतात, त्याला आपण म्हणतो केंद्रभूमिक. तर अ, ब, ड हे योग्य आहे. तापमानाची विपरीततेसाठी इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर पुढीलपैकी आदर्श स्थिती निवडा. आता बघा, इन्व्हर्जन ऑफ टेम्परेचर म्हणजेच काय, जसं आपण हवामानशास्त्र वाचत असताना बघतो की जसं आपण उंच जातो
भूपृष्ठापासून जसं आपण उंचीवर जातो तापमान कमी होत जाते. आलं लक्षात? म्हणजे प्रत्येक 1 किलोमीटर 1000 मीटर तुम्ही चढले तर 6.5 डिग्री सेंटीग्रेडने तापमान कमी होतो. याला आपण काय म्हणतो? तापमानाची ऱ्हास दर म्हणतो. पण काही वेळेस अशी परिस्थिती निर्माण होते ना की जसं तुम्ही भूपृष्ठापासून उंच वरती जाता तर तापमान कमी नाही होत, वाढत जाते. जसं हिवाळ्यामध्ये ही परिस्थिती तुम्हाला बघायला मिळते. तर अशी परिस्थिती कधी, अशी विपरीतता निर्माण करण्यासाठी काय परिस्थिती असायला पाहिजे? तर तुफानी वारे बिलकुल नाही. विपरीतता कधी पण स्थिर वाऱ्याच्या परिस्थितीतच तयार होईल. दीर्घ हिवाळी रात्र, यस, मी जसं म्हटलं ना हिवाळ्यामध्ये तुम्हाला बघायला मिळेल भूपृष्ठ खूप थंड असतं पण त्या मानाने उंचीवर गेले तर तिथे वॉर्मनेस असते, उष्ण असतं. ढगाळ वातावरण नाही. वातावरण ढग स्वच्छ असायला पाहिजे, ढगाळ वातावरण नको. शुष्क शीत हवा, यस, ड्राय एअर असायला पाहिजे, यस, शुष्क शीत हवा. तर ब आणि ड हे काय आहे? योग्य आहेत. ऑप्शन 2 इज द आन्सर. बघा, ढगाळ तुफानी वारे असेल तर ही हवा पूर्ण मिक्स होईल आणि त्याच्यामुळे विपरीततेची परिस्थिती निर्माण होणार नाही. ठीक आहे. आणि ढगाळ असेल तर काय होणार? ढगाळ बघा, ढग जेव्हा येतात आपल्याला उष्णता जाणवते. का? कारण की पृथ्वीवरनं जी पण उत्सर्जन केलेली जी ऊर्जा असते, उत्सर्जित केलेली ऊर्जा ही ढगांद्वारे अडवली जाते, त्याच्यामुळे उष्ण उबदार वातावरण तयार होतो. ज्यावेळेस स्वच्छ ढग असेल तर काय होणार? जी पण पृथ्वी उत्सर्जित करते आहे ऊर्जा ही सरळ वरती जाणार, त्याच्यामुळे शीत थंड वातावरण तयार होते. तर ब आणि ड हे योग्य आहे. ओके, चलो आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 73. आता इथे तुम्हाला दिलेलं आहे बंदर आणि त्याचे वैशिष्ट्य दिलेली आहेत तुम्हाला, राईट. आता इथे बघा कांडला बंदर, ठीक आहे, कोची, विशाखापट्टणम आणि कोलकाता. ठीक आहे. आता इथे आपण बघूयात कोणतं काय आहे. चलो पहिले आपण बघूयात कोलकाता. कोलकाता काय आहे? हे खाजन स्थित नाही, सॉरी, एक मिनटं, ज्वारीय बंदर, टायडल पोर्ट आहे ते. डचं 3 आहे. ओके, सो ऑप्शन डचं. ओके, नाही इथे एक मिनिट जरा, ओके, जस्ट अ मिनिट. कांडला बंदर जे आहे ना हे काय आहे? ज्वारीय, म्हणजेच की त्याला आपण म्हणतो टायडल पोर्ट. ओके. कोची जे बंदर आहे हे खाजन बंदर आहे, लगून पोर्ट आहे, राईट. विशाखापट्टणम खोल भूवेष्टित आणि कोलकाता जे आहे ते अंतर्गत नदीय बंदर आहे, रिव्हराईन पोर्ट आहे. तर ऑप्शन 2 इज द आन्सर. ठीक आहे, हे लक्षात ठेवणार. ऑप्शन 2 इज द आन्सर. ज्वारीय म्हणजेच काय? टायडल पोर्ट. ओके, येस. आता नेक्स्ट क्वेश्चन नंबर 74. खालीलपैकी कोणते विधाने महाराष्ट्रातील तापमानविषयी योग्य माहिती देतात? महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जावे तसे तापमान कमी होत जाते? नाही, तसे तापमान कमी होत जातं का? बघा, योग्य माहिती देतात. ठीक आहे, आपण पहिले डिस्कस करूया. महाराष्ट्रात मराठवाडा, विदर्भ, खानदेशात मे महिन्यात सरासरी कमाल तापमान 40पेक्षा जास्त असते. बरोबर आहे, इथे तापमान 40 डिग्रीपेक्षा जास्त असतं. ठीक आहे. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या पश्चिमेकडे अरबी समुद्र असल्याने किनाऱ्यालगत प्रदेश तापमान विषम असतो? नाही, समुद्र संलग्न किंवा समुद्र किनारा असलेल्या प्रदेशात कधी पण हवामान कसं असतो? समप्रकारचा. दिवस रात्रीच्या तापमानामध्ये जास्त फरक राहत नाही, ते हे पण अयोग्य आहे. महाराष्ट्राच्या पूर्वेकडे जावे तसे तापमान कमी होत जाते? तर नाही, तापमान वाढत जाते. ठीक आहे, तर फक्त हे काय आहे? ब हे योग्य माहिती देते. ओके, आता नेक्स्ट 75. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्य गाभा द्रव स्वरूपात आहे तर अंतर्गाभा घन स्वरूपात आहे. बरोबर, ज्यावेळेस आपण पृथ्वीच्या अंतरंग पाहतो तर बाह्य गाभा हा द्रव आणि अंतर्गाभा हा घन स्वरूपात आहे. नेक्स्ट, आर, रिझन त्याच्या भूकंपाच्या प्राथमिक लहरी बाह्य गाभ्यात प्रवास करू शकत नाही. हे बघा, ए हे बरोबर आहे आणि आर हे काय आहे? चूक आहे. बघा, ए सत्य असून आर असत्य आहे. ओके, एक मिनिट जरा, आता इथे बघणार तुम्ही, राईट. ए सत्य असून आर असत्य आहे. जसं की बघा, बाह्य गाभा हा द्रव स्वरूपात, अंतर्गाभा हा घन स्वरूपात, हे एकदम योग्य आहे. भूकंपाच्या प्राथमिक लहरी दोघं
बाह्य आणि अंतर्गाभ्यातनं प्रवास करू शकतात, कारण प्राथमिक ज्या लहरी आहेत हे स्थायू माध्यमातनं आणि घन माध्यमातनं दोघातनं प्रवास करू शकतात. त्याच्यामुळे आर हे असत्य आहे. सो ऑप्शन 3 इज द आन्सर, राईट. आता आपण इथेच थांबूयात. पुढचे 25 प्रश्न मी सेकंड बॅचमध्ये घेईल तुमचे. सो थँक्यू. काही क्वेरीज असेल तर तुम्ही प्रश्न विचारू शकतात.